दैनिक सामनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यावरून घणाघाती टीका करण्यात आली आहे। भारत इंधन टंचाईच्या आगीत जळत आहे आणि जनता रांगेत उभी आहे। चुली विझल्यात, पेट्रोल पंपांवर दंगली होतील अशी स्थिती आहे। परदेशी चलनावर प्रचंड ताण आलेला आहे। सोने खरेदीवर अघोषित बंदी असताना पंतप्रधान मोदी इटलीत जाऊन चॉकलेट वाटतायत अशी टीका सामनातून करण्यात आली आहे। तर सामनाच्या अग्रलेखातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूयात। देश जळतोय, नीरो चॉकलेट वाटतोय, अशा पद्धतीचं अग्रलेखाचं याचं टायटल आहे। भारत इंधन टंचाईच्या आगीत जळतोय, जनता रांगेत उभी आहे। चुली विझल्यात, पेट्रोल पंपांवर दंगली होतील अशी भीती आहे। परदेशी चलनावर प्रचंड ताण आलाय। सोनं खरेदीवर अघोषित बंदी आहे। हे महाशय आर्थिक संकट असल्याचं जाहीर करून स्वतः इटलीत जाऊन चॉकलेट वाटतात। हे देशातील प्रतिष्ठा वाढवणारं कृत्य नाही, तर एका बेजबाबदार ढोंगी नेत्याची नौटंकी आहे। लोकांनी त्यांची तुलना निरोशी केली आहे। देश जळतोय आणि येथील नीरो चॉकलेट वाटतोय अशी टीका केली तर भक्तांना चिडायचं कारण नाही, ते खरेच आहे। तर अशा शब्दातून सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।